परमेश्वराने पनियर क्राइस्ट मिनिस्ट्री सांगोल्यामध्ये मला घेऊन आलेला आहे आणि माझं मन खरोखर धन्यवादित आहे. मी जेव्हा कधी पण इथे येतो तर माझं मन खूप धन्यवादित असतं. दुसरे लोक मला विचारतात ना जात असताना, मास्टर आता तुम्ही एक सर्व्हिस करून तिकडे चाललात, तुम्हाला थकवा येतो का नाही? जसं की मी एस टी मध्ये येत होतो आणि काही सांगोल्याच्या बहिणी होते आणि सांगोल्याच्या बहिणी मला त्या एस टी मध्ये भेटले आणि एस टी मध्ये भेटल्यानंतर त्यांनी मला बघितलं आणि म्हटले पास्टर तुम्ही आता कुठे चाललात? मी म्हटलं मी सांगोल्यामध्ये चाललो. सांगोल्याला तुम्ही कशाला चाललात? मी म्हटलं मी सांगोल्यामध्ये चर्च घेतो. तिथलं चर्च घेऊन तुम्ही इथं जाता, तुम्हाला मग जमतं का? मी म्हटलं जमायला नाही. जमायला काय झालं? नाही जमायला काय झालं? देवाने ती कृपा दिलेली आहे आणि देवाने घर दिलेलं आहे म्हटलं. आणि मग त्या बहिणीने माझा नंबर घेतला आणि म्हटले पास्टर जर आम्ही तिकडे आलो नाही तर आम्ही इकडे येतो. मी म्हटलं देव तुम्हाला जसं मार्गदर्शन करेल तसं तुम्ही देवाच्या आत्म्यानुसार जीवन जगा. मी कधीच कुणाला म्हणत नाही. मी जर म्हटलो तर ते काय येणार नाहीत? काय तर येणार नाही? येणार. पण मी कधीच म्हणत नाही की तुम्ही इथे या तुम्ही तिथे या. सोलापूर मधल्या पण चर्च मध्ये मी कधीच कुणाला म्हणत नाही तुम्ही इथे या आमच्याकडे या. नाही, देवाचा आत्मा जर एखाद्याला पाठवतो ना तर बरोबर पाठवतो. आणि माझं मन खरोखर धन्यवादित आहे की आजच्या या संध्याकाळच्या समयाला तुमच्या संगती देवाचं वचन वाचायचं. जसं आम्ही पाहतो 2025 साल निघून गेलेला आहे आणि 2025 साल संपल्यानंतर 2026 मध्ये भरपूर लोक प्लॅन केलेले आहेत. काय केलेले आहेत? भरपूर प्लॅन्स आहेत आमचे ना. आमचे प्लॅन्स आहेत, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. काही लोकांचे प्लॅन्स आहेत की आम्ही या 2026 मध्ये नवीन घर बांधणार, आम्ही हे करणार, हे कसं करणार, आम्ही कसं करणार. परंतु बायबल आम्हाला असं सांगतं की या जगामध्ये चालत असताना भरपूर लोकांचं लक्ष कुठं लागलेलं 2026 मध्ये? जगातल्या गोष्टींकडे लागलेलं. कुठे लागलेलं आहे? जगातल्या गोष्टींकडे. मी पैसा कसं कमवायला पाहिजे, मी घर कसं बांधायला पाहिजे, माझं कसं चांगलं व्हायला पाहिजे, माझं कसं चांगलं होईल, या गोष्टीकडे जगातल्या लोकांचं काय करायला 2026 मध्ये लक्ष लागलेलं आहे. परंतु देवाचं वचन सांगतं जे आपण आत्मिक लोक आहे ना तर आपलं लक्ष या 2026 मध्ये कुठं असायला पाहिजे? कुठं? आत्मिक गोष्टीकडे लक्ष असायला पाहिजे. हालेलुया. ना की जगातल्या गोष्टीकडे आमचं लक्ष असायला पाहिजे. जसं बायबल आम्हाला सांगतं बघा, मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि जर आपल्या आत्म्याचाच नाश करून घेतला तर त्याला काय फायदा आहे का? नाही फायदा. मी या जगामध्ये आलो आणि देवाच्या कृपेने सर्व काही कमवलं, भरपूर मला जे पाहिजे ते कमवून अजून जास्त मी कमवलं, सर्व गोष्टी मी कमवलो. आणि जर मी उद्धार प्राप्त केलो नाही, जर मी तारण प्राप्त केलो नाही आणि जर मी तारणाच्या सुवार्तेवरती विश्वास ठेवलो नाही, उद्धार प्राप्त न करून घेता मी मरून गेलो, शेवटी माझ्या आत्म्याचा काय झाला? नाश झाला. बायबल असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि जर आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय फायदा आहे का? म्हणून देवाने आम्हाला त्याचा पुत्र दिलेला आहे. 2026 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने आमच्यासाठी दिलं. का दिलं? आम्ही उद्धार प्राप्त करायला पाहिजे, आम्ही तारण प्राप्त करून घ्यायला पाहिजे, आम्ही आत्मिक जीवन जगायला पाहिजे. आम्ही या जगातल्या गोष्टीकडे नाही तर त्या आध्यात्मिक गोष्टीकडे आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही आमचं लक्ष लावायला पाहिजे. जसं बायबल मध्ये लिहिलेलं आहे बघा, जर तुम्ही मत्थ्याचं पुस्तक याचा 6 अध्याय आणि 33 वचन जर तुम्ही वाचाल तरी तो तुम्हाला पाहायला मिळतं. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की तुम्ही वरील गोष्टीकडे काय करा? लक्ष लावा. बघा, जर आपण वाचलं मत्थ्याचं पुस्तक, वाचू आपण मत्थ्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 33 वचन काय सांगतं बघा. वाचा, ज्या कोणाला मिळालं त्यांनी वाचू शकता. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याचबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. बस बघा, आता देवाचं वचन काय सांगतं? पहिल्याने आम्हाला काय मिळवायचंय? कुठलं राज्य मिळवायचंय? पहिल्याने आम्हाला देवाचं राज्य मिळवायचं आहे. पहिल्याने आम्हाला देवाचं राज्य, देवाची धार्मिकता, देवाची नीतिमत्ता आम्हाला मिळवायचं आहे. या गोष्टी जर आम्ही मिळवल्या ना तर बायबल आम्हाला काय सांगतं? ऑटोमॅटिकली आम्हाला कुठल्या गोष्टी मिळणार? ज्याच्या पाठीमागे आम्ही लागतो. या जगात चालत असताना ज्याच्या पाठीमागे आम्ही काय करतो? प्राप्त करायला बघतो ना. मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे, मला हे मिळायला पाहिजे, मला ते मिळायला पाहिजे. पण जर आम्ही वरच्या गोष्टी प्राप्त न करता या गोष्टी मिळवायला लागलो तर आम्हाला मिळणार का त्या गोष्टी? कधीच मिळणार नाही. बायबलचं वचन तसंच सांगतं. काय सांगतं? तुम्ही वरील गोष्टींकडे लक्ष लावा. म्हणजे काय? पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य आणि
तर बायबल काय सांगतं, मग या सर्व गोष्टी म्हणजे काय, या जगात चालत असताना आशीर्वादित जीवन, शांतीचं जीवन, पैसा, गाडी, घर, बँक बॅलन्स, मग या गोष्टी मिळणार आम्हाला. पण मनुष्य या गोष्टी मिळवण्याच्या अगोदर पहिल्या कुठल्या गोष्टी मिळवायला लागतो, पैसा, प्रॉपर्टी, गाडी, बँक बॅलन्स, सर्व काही या जगातल्या गोष्टी मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून बायबल काय सांगतं आम्हाला, वरच्या गोष्टीकडे म्हणजे कुठल्या, स्वर्गातल्या गोष्टीकडे. आता स्वर्गामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला माहिती आहे का, स्वर्गामध्ये काय काय आहे? स्वर्गामध्ये अनंत काळचं जीवन आहे. स्वर्गामध्ये दुःख, कष्ट, आजार आहे का? स्वर्गामध्ये काय आहे? आनंद आहे. स्वर्गामध्ये प्रीती आहे. स्वर्गामध्ये अनंत काळचं जीवन आहे. स्वर्गामध्ये हर्ष आहे. सर्व चांगल्या गोष्टी आहेत स्वर्गामध्ये. आणि बायबल आम्हाला सांगतं, जो स्वर्गाचा वाटेकरी होतो ना, मग परमेश्वर देव त्याला काय करतो माहितीये का, काय करतो, मुकुट देतो. काय देतो? मुकुट. म्हणून आम्हाला कशाचा शोध करायचा आहे, तो मुकुट आम्ही कसं प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तो मुकुट आम्ही कसं मिळवायला पाहिजे, याच्याकडे आमची काय असायला पाहिजे, दृष्टी असायला पाहिजे. मनुष्याची दृष्टी या जगातल्या गोष्टीकडे असते, परंतु जे आम्ही आत्मिक लोक आहेत, जे आम्ही तारण प्राप्त केलेले लोक आहेत, जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पवित्र शुद्ध नीतिमान होऊन जीवन जगतो ना, तर आमची दृष्टी या जगातल्या गोष्टीकडे नसायला पाहिजे, तर आमची दृष्टी कुठं असायला पाहिजे, जे स्वर्ग आहे, जे स्वर्गामध्ये देवाने आमच्यासाठी मुकुट ठेवलेलं आहे ना, त्या मुकुटाकडे आमचं काय असायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे, असं बायबल आम्हाला सांगतं. बघा, जर तुम्ही वाचलं करंती करायचं पहिलं पत्र याचा 9वा अध्याय आणि 24-25 वचन जर तुम्ही वाचाल तरी तर तुम्हाला पाहायला मिळतं. बघा, वाचतो मी काय सांगतं. आज आपण थोडं पाहणार आहे की मुकुट बायबलमध्ये किती लिहिलेले आहेत, मुकुटचे प्रकार किती आहेत. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. बायबलमध्ये किती प्रकारचे मुकुट आहेत तुम्हाला माहिती आहे का? 6 प्रकारचे मुकुट आहेत बायबलमध्ये. आणि हे मुकुट कुणाला मिळतं माहिती आहे का? जर जुना करार तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला पाहायला मिळणार, जुन्या करारामध्ये हे मुकुट कोण घालायचे? राजा लोक घालायचे. एखादा राजाने दुसऱ्या राजासाठी युद्ध केला आणि तो राजा त्या युद्धामध्ये त्या राजाला हरवला आणि ते राज्य तो राजा जिंकून आला ना, मग त्या राजाचा मुकुट काढून जो विजय झालेला राजा त्याला काय करायचे लोक? मुकुट घालायचे. परंतु त्या मुकुटापेक्षा परमेश्वराने आमच्यासाठी अविनाशी मुकुट ठेवलेले आहेत असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. कुठले मुकुट ठेवले? त्या या जगातल्या मुकुटापेक्षा स्वर्गामध्ये असलेले जे मुकुट आहेत ते आमच्यासाठी कसे आहेत? एकदम भारी आहेत, एकदम आशीर्वादित आहेत, कधी न संपणारे आहेत ते. बघा, जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. काय सांगतं? करंती कराचे पहिले पत्र याचा 9वा अध्याय आणि 24-25 आणि 26 वचन मी वाचतो बघा तुमच्यासाठी. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेलच. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. हालेलुया. ते आम्हाला पाहायला मिळते. तर कुठल्या मुकुटाबद्दल लिहिलेलं आहे? अविनाशी मुकुट. कुठला मुकुट? नंबर 1 पहिला मुकुट. जसं तुम्हाला बायबलमध्ये सांगितलं, बायबलमध्ये किती टाईपचे मुकुट आहेत? 6 प्रकारचे मुकुट आहेत. मी तुम्हाला सांगणार. आता या 6 प्रकारच्या मुकुटापैकी पहिला मुकुट आपण बघणार. कुठला मुकुट आहे? अविनाशी. हा अविनाशी मुकुट कुणाला मिळणार माहितीये का? बायबल काय सांगतं की शर्यतीमध्ये धावतात. आता बघा, या जगात चालत असताना भरपूर लोक धावतात ना, शर्यतीमध्ये भरपूर लोक धावायला लागले, भरपूर लोक पळते. परंतु बायबल काय सांगतं की तो मुकुट कुणाला मिळणार? एकालाच मिळणार. कुणाला मिळणार? एकालाच मिळणार. मग तो एकालाच मिळणार, तर आम्ही आमची धाव कशी ठेवायला पाहिजे की तो मुकुट मला मिळायला पाहिजे. आता आमची बहीण आहे, आमची बहीण वर्षात कसं धावायला पाहिजे, त्यांचं मन कसं असायला पाहिजे की तो मुकुट मलाच मिळायला पाहिजे. आता आमची दुसरी पायल ताई आहे, त्यांनी पण कसं हे करायला पाहिजे, कसं धावायला पाहिजे? ते मुकुट काय करायला पाहिजे? मला मिळायला पाहिजे. जसं आमचे यशवी ब्रदर आहे, त्यांनी पण कसं धावायला पाहिजे? नाही मास्टर, ते तुम्हाला नाही, ते मला मिळायला पाहिजे. राजू ब्रदर आहे, आमचे शरद ब्रदर आहे, कसं आम्ही धावायला पाहिजे? नाही, तो मुकुट कुणाला मिळायला पाहिजे? मला मिळायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही काय करायला पाहिजे? धावायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही धावणार ना, अशा पद्धतीने आम्ही सेवा करणार ना, तरच काय होणार? आम्हाला तो मुकुट मिळणार. काय
काय सांगतं बायबल? शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की ते तुम्हाला मिळेल. पुढे 25 वचन काय सांगतं? स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी. या जगामध्ये भरपूर लोक धावतात. कशासाठी धावतात? नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी. पण आमची धाव कशासाठी असायला पाहिजे? अविनाशी मुकुट मिळण्यासाठी आमची धाव असायला पाहिजे. जर आमची धाव अविनाशी मुकुट प्राप्त करायचा आहे, जो देवाने आम्हाला अविनाशी मुकुट ठेवलेला आहे, तो मुकुट घेण्यासाठी जर आमची धाव असेल ना, आणि ती धाव आम्ही अशी धावायला पाहिजे की तो अविनाशी मुकुट काय व्हायला पाहिजे? मलाच मिळायला पाहिजे. म्हणून काय सांगतं? सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करीतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो. हालेलुया. आपण कशासाठी मुकुट प्राप्त करायला धावतो? अविनाशी मुकुट प्राप्त करण्यासाठी आम्ही धावतो. हालेलुया. इथं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. पहिला मुकुट कुठला आहे? अविनाशी मुकुट, जो देवाने आम्हाला ठेवलेला आहे. हा अविनाशी मुकुट कधी मिळणार आम्हाला? ज्यावेळेस आम्ही तारण प्राप्त करणार, आणि तारण प्राप्त करून देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणार, देवाच्या योजनेनुसार जीवन जगणार, देवाची इच्छा पूर्ण करून धावणार, आणि मग धाव आमची संपवणार. जसा पाऊल म्हणतो, काय म्हणतो? मी माझी धाव संपवली आहे, पण विश्वास मात्र राखलेला आहे. या जगात चालत असताना 60-70 वर्षाच्या नंतर आम्ही संपणार, पण हे 60-70-80 वर्ष आम्ही कसं जगलोय हे इम्पॉर्टंट आहे. जर हे 60-70 वर्ष आम्ही देवाची सेवा करत असताना, देवाच्या सेवेसाठी धावत पळत करून जीवन जगणार ना, धाव संपणार एक दिवशी, आणि विश्वास ठेवणार, आणि मग विश्वास राखल्यानंतर ना तो अविनाशी मुकुट देव काय करणार? आम्हाला देणार. तुम्हाला काय वाटतं? मी उगाच येतो काय तर एवढं धावपळ करत? एवढ्या जीवाला त्रास करून तिथलं सर्व्हिस संपवून येतो? तुम्हाला काय वाटतं की मी उगाच येतो? मी बायबल वाचतो, मला माहित आहे मला कसं धावायला पाहिजे, मी कुठली धाव करायला पाहिजे, मी कुठली धावपळ करायला पाहिजे. मला माहित आहे जी धावपळ मी करतो ना, ती धावपळ माझी व्यर्थ नाही आहे. कारण मला माहित आहे मी जे धावपळ करत आहे ना, ते धावपळ केल्यानंतर हे जगात माझा प्राण निघून गेल्यानंतर ना, जे मला त्याचं रिवॉर्ड मिळणार आहे, जे मला त्याचं बेनिफिट मिळणार आहे, जे मला त्याचं नंतर बक्षीस मिळणार आहे ना, ते बक्षीस कुठलं आहे? हेच आहे. कुठला मुकुट? अविनाशी मुकुट आहे. म्हणून मी असं धावतो ना की ते मला मिळायलाच पाहिजे. इथे लिहिलेलं अविनाशी मुकुट. पहिला मुकुट कुठला आहे? अविनाशी. आता दुसरा मुकुट कुठला आहे बघा, जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार नीतिमत्वाचा मुकुट. दुसरा मुकुट कुठला आहे? कुठला? नीतिमत्वाचा. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. हा नीतिमत्वाचा मुकुट कुणाला मिळणार? बायबल आम्हाला सांगतं की जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावरती विश्वास ठेवतात, जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोललेल्या शब्दावरती जे लोक विश्वास ठेवतात ना, त्यांना पवित्र शुद्ध होण्याचा आणि नीतिमान होण्याचा विश्वास ज्याला प्राप्त होतो ना, मग शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वर काय करणार? त्यांना कुठला मुकुट देणार? नीतिमत्वाचा मुकुट देणार. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार बघा, हा नीतिमत्वाचा मुकुट कुणाला मिळतो? जर आपण तिमोथेचे दुसरे पत्र, तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय, तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 4 पासून काही वचन वाचतो बघा मी. तिमोथेचे दुसरे पत्र 4था अध्यायाचे 4 वचन. आणि ते सत्य ऐकण्यापासून 8 वचन, सॉरी, तिमोथेचे दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 8 वचन वाचतो मी. आता जे राहिलेले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांना देईल. हालेलुया. आता पाऊल काय म्हणत आहे? काय म्हणत आहे पाऊल? कुठल्या मुकुटाबद्दल सांगायचं? दुसऱ्या नीतिमत्वाच्या मुकुटाबद्दल. आता हे नीतिमत्वाचा मुकुट कुणाला मिळणार? पाऊलाने सांगितलेलं आहे. काय म्हणतो पाऊल 8 वचनामध्ये बघा, आता जे राहिलेले ते हे की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. पाऊल काय म्हणतो? माझ्यासाठी 6 मुकुट ठेवलेले आहेत. किती मुकुट आहेत? या जगात चालत असताना राजा लोकांना फक्त एकच मुकुट मिळते.
पण आमच्यासाठी देवाने किती मुकुट तयार करून ठेवलेले आहेत? 6 मुकुट आहेत. तसं तर बायबलमध्ये 6 मुकुटाचा उल्लेख केलेला आहे, परंतु तो 6वा मुकुट जो आहे तो आम्हाला नाही, तो आमच्यासाठी मुकुट प्रभू येशू ख्रिस्ताने घातलेला आहे. ते मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार. पण हे 5 मुकुट बायबलमध्ये आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पहिला मुकुट कुठला आहे? अविनाशी मुकुट. आणि हा दुसरा मुकुट कुठला आहे? नीतिमत्वाचा मुकुट. हा नीतिमत्वाचा मुकुट कधी मिळणार? जेव्हा मी विश्वास ठेवणार. कुठला विश्वास ठेवणार? की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मी कोण आहे? पवित्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे मी नीतिमान आहे. मी तारण प्राप्त करून घेतलेला आहे. असा जर आमचा विश्वास असणार ना, या विश्वासाच्या द्वारे, या वचनाच्या द्वारे, या वचनावरती विश्वास ठेवल्यानंतर ना मग आम्हाला काय होणार? कुठला मुकुट मिळणार? हा नीतिमत्वाचा. काय सांगतं? आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आता पाहू शकता कुठल्या दिवशी देणार म्हणते त्यांनी? शेवटच्या दिवशी. शेवटच्या काळामध्ये प्रभू जेव्हा येणार, राजवैभवाने येणार आणि मग त्यांनी न्यायनिवाडा केल्यानंतर त्यांनी शरीरापासून मेंढराला वेगळं करणार, नीतिमानापासून पापी लोकांना वेगळं करणार आणि जे नीतिमान लोक आहेत आणि जे मेंढर आहेत त्यांना तो काय करणार? शेवटच्या दिवशी देणार. आणि फक्त पौलाला देणार असं आहे का? पुढे काय वचन सांगतं? त्या दिवशी तो मला मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्याला प्रिय झाले त्या सर्वांना देणार. आता आम्हाला पण आहे ना, कधी प्रभू येते आम्ही वाट पाहतो का नाही? आणि आम्ही गाणं म्हणतो, प्रभू येणार, प्रभू येणार, मेघावरती स्वार होऊनी आकस्मित येणार. आम्ही म्हणतो ना प्रभू येणार. मी तर म्हणणार हा प्रभू येणार. कशासाठी येणार? मला घेऊन जायला येणार. हालेलुया. मला तो मुकुट देण्यासाठी तो येणार. कुठला मुकुट? हा नीतिमत्वाचा मुकुट देण्यासाठी येणार. म्हणून काय म्हणतं? आमचा विश्वास असायला पाहिजे. जसं पौलाचा विश्वास आहे की प्रभू मला काय करणार? तो नीतिमत्वाचा मुकुट देणार. तसा आमचा पण विश्वास असायला पाहिजे. आमच्या विश्वासाच्या द्वारे देव मला सर्व गोष्टी देणार. आता दुसरा मुकुट कुठला बघितला आपण? नीतिमत्वाचा. आता तिसरा मुकुट बघू आपण. आनंदाचा मुकुट म्हटलंय बायबलमध्ये. आता कुठला मुकुट? आनंदाचा. बघा, जर तुम्ही थेसलोनिकराचे पहिले पत्र, थेसलोनिकराचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय थेसलोनिकराचे 2रे पत्र, ज्या कोणाला मिळालं तर वाचू शकता तुम्ही. 1 थेसली याचा 2रा अध्याय 19 वचन. थेसलोनिकराचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 19 वचन मी वाचतो. बघा इथं लिहिलेलं आहे. काय सांगतं बघा? कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी त्याच्या समोर तुम्हीच आहे ना. आता पाऊल इथं सांगत आहे. आता इथं कुठल्या मुकुटाबद्दल पाऊल बोलत आहे? तिसरा, आनंदाचा मुकुट. हा आनंदाचा मुकुट कधी मिळतो माहितीये का आम्हाला? कधी मिळतो? जेव्हा बायबल आम्हाला सांगतं आम्ही एखाद्या व्यक्तीला तारणाची सुवार्ता सांगतो, तारणाचं वचन सांगतो आणि तारणाचं वचन सांगितल्यानंतर तो व्यक्ती काय करतो? त्या तारणाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. विश्वास ठेवल्यानंतर ना त्याचं तारण होतं आणि तारण प्राप्त करून घेतल्यानंतर कुठं आनंद केला जातो? स्वर्गामध्ये आनंद केला जातो. आणि स्वर्गामध्ये आनंद केल्यानंतर ना मग स्वर्गामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि जे 24 मंडळी आहेत आणि त्यांच्या संगतीचे जे लोक आहेत ना ते लोक काय करतात? आनंद करतात. काय आनंद करतात? हा, आज या भावाचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. आज या बहिणीचं काय झालेलं आहे? तारण झालेलं आहे. आणि म्हणून पाऊल पण काय म्हणतो इथे 19 वचनामध्ये? कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय? आपला प्रभू येशू याच्या आगमनासमयी त्याच्या समोर तुम्हीच आहे. हा आनंदाचा मुकुट आम्हाला कधी मिळतो? जेव्हा आम्ही एखाद्या आत्म्याला जेव्हा आम्ही वाचवतो ना, वाचवल्यानंतर ना आनंदाचा मुकुट आम्हाला काय करतो? परमेश्वर देतो. तो मुकुट आम्हाला काय होतं? प्राप्त होतं. म्हणून पाऊल काय म्हणतोय? तर तो आनंदाचा मुकुट कोण आहे? तुम्ही. म्हणजे कोण? जे तारण प्राप्त करून घेतलेले लोक आहेत, जे तारण प्राप्त करून घेतलेली मंडळी आहे ना त्यांना उद्देशून म्हणतो पाऊल
की आनंदाचा मुकुट तुम्हीच आहे, माझा आनंदाचा मुकुट तुम्हीच आहे. हा तिसरा आहे, कुठला? आनंदाचा मुकुट. आता चौथा मुकुट कुठला माहिती आहे का? गौरवाचा मुकुट. कुठला? गौरवाचा. काय सांगतं बघा, जर तुम्ही वाचलं पेत्राचे पहिले पत्र, पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 4 वचन काय सांगतं बघा. तिथं चौथ्या मुकुटाबद्दल लिहिलेलं आहे. कुठला मुकुट आहे हा? गौरवाचा. आता काय सांगतं बघा, गौरवाचा मुकुट हे जे देवाची कळप व मंडळीची जे लोक काळजी घेतात ना आणि ख्रिस्ताच्या परत येण्याची जे लोक वाट पाहतात त्यांना हा गौरवाचा मुकुट मिळतो असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आता हा याच्याबद्दल पेत्र काय म्हणतो बघा, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आपला मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. मेंढपाळाचा महान मेंढपाळ त्याला म्हटलेलं आहे. मेंढपाळाचा महान मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून इथं पेत्र काय म्हणतो, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा व न कोंबेजणारा हार प्राप्त होईल. हा गौरवाचा मुकुट आहे. हा गौरवाचा मुकुट आम्हाला कधी प्राप्त होणार? जेव्हा मेंढपाळ, मुख्य मेंढपाळ म्हणजे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या पृथ्वीवरती आम्हाला घेऊन जायला येणार ना, या पृथ्वीवर आम्हाला घेऊन जायला येणार, त्यावेळेस तो आम्हाला गौरवाचा काय करणार? मुकुट देणार. आणि गौरवाचा मुकुट दिल्यानंतर काय करणार? तो आम्हाला घेऊन जाणार आणि आमची काय करणार? काळजी करणार. म्हणून बघा, जर तुम्ही रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय, रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय आणि 18 वचन वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळतं बघा. रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय 18 वचन. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे संप्रदायाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. आता पाऊल इथं सांगत आहे. पाऊल काय सांगत आहे? हा गौरवाचा मुकुट कधी मिळणार आम्हाला? ज्यावेळेस आम्ही मंडळीची काळजी घेणार, मंडळीच्या लोकांची सेवा करणार, मंडळीमधल्या लोकांना आम्ही काळजी घेणार, त्या कळपाची काळजी घेणार ना, त्याच वेळेस आम्हाला काय होणार? हा गौरवाचा मुकुट प्राप्त होणार. असंच देव देणार का आम्हाला? त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला करावं लागणार. जर आम्ही त्या गोष्टी देवासाठी करणार ना तर तेव्हा देव आम्हाला हे गौरवाचा मुकुट पण देणार. आता नंबर 4 आम्ही गौरवाचा मुकुट पाहिला. आता नंबर 5, 5वा मुकुट कुठला आहे? जीवनाचा मुकुट. कुठला मुकुट आहे? जीवनाचा मुकुट. आता या जीवनाचा मुकुट आम्हाला कुठं पाहायला मिळतो बघा. जर आपण याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय, याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 12 वाचलं तरी आपल्याला पाहायला मिळतं. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. आता हा जीवनाचा मुकुट कधी मिळतो? इथं सांगत आहे, याकोब सांगत आहे. याकोब काय म्हणत आहे? आता हा जीवनाचा मुकुट आम्ही मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे? विशेष करून झटायला पाहिजे. हे 5ही पण मुकुट आमच्यासाठी ठेवलेले आहेत. हे 5ही मुकुट आम्ही कसं प्राप्त करून घ्यायला पाहिजे ना, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. काय सांगितलं सुरुवातीला? की या जगात चालत असताना जगातले लोक काय प्राप्त करायच्या पाठीमागे लागलेले आहेत? पैसा, कसं घर बांधायला पाहिजे, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, गाडी, या जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नाच्या पाठीमागे लागलेले आहेत. हे कसं मी प्राप्त करून घ्यायला पाहिजे याच्या पाठीमागे आहे. पण आपण जे आत्मिक लोक आहे ना, आपण काय प्राप्त करून घ्यायला पाहिजे? जे स्वर्गामध्ये परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेल्या गोष्टी आहेत, जे परमेश्वराने स्वर्गामध्ये आमच्यासाठी राखून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे मुकुट आहेत, ते आम्ही काय करून घ्यायला पाहिजे? प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आता हा जीवनाचा मुकुट कधी प्राप्त होतो बघा. काय सांगतं वचन? काय सांगतं बघा. याकोबाचे पत्र पहिला अध्यायाचं 12 वचन मी वाचतो. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. आता हा जीवनाचा मुकुट आम्हाला कधी प्राप्त होणार? जेव्हा आमच्यावरती परीक्षा येणार. या जगात चालत असताना आमच्यावरती काय येणार? परीक्षा येणार. जसं मागच्या 2025 मध्ये मी बघितलं आमच्या भावाच्या जीवनामध्ये काय झालं? भरपूर परीक्षा आल्या ना, भरपूर परीक्षा आल्या. जसं त्या भावाच्या जीवनामध्ये परीक्षा आल्या ना, तसं माझ्या पण जीवनामध्ये भरपूर परीक्षा आल्या. परंतु देवाचं वचन काय सांगतं? जेव्हा पण मी कधी वचन वाचतो ना, देवाचा आत्मा माझ्या संगती बोलतो, मी देवाला काय करतो?
धन्यवाद देतो. धन्यवाद देवा, तू काय केलं मला परीक्षेमध्ये पाडला. काय केला परीक्षेमध्ये? का परीक्षेमध्ये पाडला? भरपूर लोक परीक्षेमध्ये पडायला नको म्हणतात बघा. संकट नको अजिबात. प्रभू मध्ये मी आलो तर मला काय नको? काय नको? संकट नको. प्रभू मध्ये येशू मध्ये मी आलो तर मला काय पाहिजे? एकदम आनंद पाहिजे, चांगलं पाहिजे. हा, पण संकट नको, परीक्षा नको म्हणते. पण देवाचं वचन काय सांगते तर वाचा. वचन काय सांगतं बघा. जो माणूस परीक्षेमध्ये टिकतो तो धन्य. हालेलुया. देव कुणाला धन्य म्हणतो? जो परीक्षेमध्ये टिकतो. आणि आज खरोखर देवाने ती कृपा दिलेली आहे आम्हाला. कुठली कृपा दिलेली आहे? त्या परीक्षेमध्ये हार न मानण्याची, त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्याची कृपा आम्हाला परमेश्वराने त्याच्याकडनं आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही त्या परीक्षेमध्ये टिकतो ब्रदर. आमच्यासारखे जर, आपल्यासारखे जर दुसरे कोण असले असते ना, कधीच काय झाले असते? हार माय जाऊ दे, बंद करी, सगळं बंद कर, कशाला चर्च चालवायचं. चर्च चालू केलं तेव्हापासून माझ्या पाठीमागा लागली तरी असं म्हणतात लोक. असे लोक आहेत, अशा लोकांचा स्वभाव आहे जगामध्ये. हे बंद कर बाबा. उगा आम्ही देवामध्ये आपण आपलं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून आपण देवाकडे जातो. अरे देवाकडे गेल्यानंतर उलट काय व्हायचं? आपलं पाठीमागं उलट व्यापच लागलाय की. परंतु त्या लोकांना वचन माहित नसतं ब्रदर. परंतु देवाचं वचन काय सांगतं? धन्य तो पुरुष जो परीक्षेमध्ये टिकतो. काय असं म्हटलेलं माहितीये का बघा. जर तुम्ही बायबल वाचन काय सांगतं? जो माणूस परीक्षेमध्ये टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेवर उतरल्यावर त्याला मिळणार. हालेलुया. देवाने आम्हाला कुठला मुकुट ठेवलेला आहे? जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. 2025 मध्ये संकटात गेला, दुःखात गेला, परीक्षेमध्ये गेला, धन्य. हालेलुया. आनंद. धन्यवाद येशूला. धन्यवाद येशू. तुम्हाला परीक्षेमध्ये घातला. का घातला? कारण तू माझ्यासाठी काय ठेवलेला आहे? तो जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. विश्वास असायला पाहिजे आमचा. आमेन. विश्वास असायला पाहिजे. देवा तुम्हाला या परीक्षेमध्ये घालवलं ना, हा धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तू माझ्यासाठी काय केलेला आहे? तो जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. जेव्हा आम्ही परीक्षेमध्ये जातो, परीक्षेमध्ये जातो एवढंच नाही, त्या परीक्षेमध्ये आम्ही टिकून राहतो देवाच्या कृपेनुसार. देवाच्या कृपेमध्ये राहून आम्ही त्या परीक्षेमध्ये टिकून राहिलो ना, झटून राहिलो. किती पण सैतान हलवायचा प्रयत्न केला, जसं योबाला किती परीक्षा आली त्याच्यावरती, हल्ला नाही योग, टिकून राहिला. जेवढं गेलो तर त्याच्या डबल देवाने काय केलं? त्याला दिलं. सेम तसंच आहे. परीक्षेमध्ये टिकून राहिल्यानंतर ना देवाने आम्हाला काय केलेलं आहे? गौरवाचा मुकुट, कुठला मुकुट घातलेला आहे? जीवनाचा मुकुट घातलेला आहे. हालेलुया. आणि पुढे सांगतो लास्ट बघा. जर आपण वाचलं कुठला मुकुट आहे, आपण कुठले पाहिले? पहिलं अविनाशी मुकुट पाहिला. नंबर 2 नंतर ना आनंदाचा मुकुट पाहिला. नंतर ना नीतिमत्वाचा मुकुट पाहिला. त्याच्यानंतर गौरवाचा मुकुट पण पाहिला. आणि लास्ट आपण कुठला पाहिला? जीवनाचा मुकुट. आणि याच्यानंतर ना आणखी एक मुकुट आहे बायबलमध्ये लिहिलेला आहे. कुठला मुकुट आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने घातला. कुठला मुकुट घातला प्रभू येशू ख्रिस्ताने? काठ्यांचा मुकुट घातला. तुम्हाला माहित आहे का प्रभू येशू ख्रिस्ताने काठ्यांचा मुकुट घातला? कधी तुम्ही विचार केलात का की प्रभू येशू ख्रिस्ताला काठ्याचा मुकुट का घालावा लागलाय? आपल्याला जीवनाचा मुकुट देणं. आमेन. बायबल असं सांगतं बघा, ज्यावेळेस परमेश्वराने एदेनमध्ये बाग लावला आणि परमेश्वराने आदाम आणि हवेला ठेवलं ना, एकदम सिंपल जीवन की खूप छान जीवन होतं आदाम आणि हवेचं परमेश्वरासाठी. परंतु ज्यावेळेस आदाम आणि हवेने पाप केलं, बरं वाईटाचं फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यानंतर ना विचार कुठे यायला लागले? कुठे यायला लागले? ते डोक्यातले विचार कुठे यायला लागले? आणि त्याच्यानुसार ते लोक जीवन जगायला लागले. बायबलमध्ये याचं उदाहरण दिलं नाही किंवा बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या नाही. परंतु जेव्हा आम्ही एखादं वचन घेऊन देवाच्या समोर थांबतो, आम्ही वचन घेऊन ज्यावेळेस देवाच्या समोर प्रार्थना करतो आणि वचनाचं प्रगटीकरण जेव्हा आम्ही मागतो ना, तर देवाचा आत्मा ते वचनाचं प्रगटीकरण काय करतो? आम्हाला देतो. आता देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने, तुम्ही भरपूर लोकांना विचारा, सांगू शकत नाही ते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने काट्याचा मुकुट कशासाठी घातला? की जे आदामाने हवेने पाप केलं, सैतानाच्या शब्दाच्या द्वारे ते फसवले गेले आणि ते शब्द मनुष्याच्या बुद्धीमध्ये यायला लागले आणि बुद्धीतनं ते अंतःकरणामध्ये यायला लागले आणि त्या अंतःकरणामध्ये त्या लोकांनी त्या सैतानाच्या वचनावरती विश्वास ठेवला आणि जीवन जगायला लागले. म्हणून ते विचार वाईट येऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? तो काट्याचा मुकुट कुठं घेतला? डोक्यामध्ये घेतला.
त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला काट्याचा मुकुट डोक्यामध्ये घालण्यात आला. का डोक्यामध्ये घालण्यात आला? कारण त्या काट्याच्या मुकुटाच्या द्वारे हे जे वाईट विचार आम्ही बुद्धीमध्ये जे वाईट विचार करतो ना, ते वाईट विचार आमच्या बुद्धीमध्ये येऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला? तो काठ्याचा मुकुट आपल्या या डोक्यामध्ये घातला. आता हे जे बायबलमध्ये मुकुट लिहिलेले आहेत, कुठले कुठले मुकुट आहेत? अविनाशी मुकुट आहे ना, नंबर 1 अविनाशी मुकुट, आनंदाचा मुकुट, धार्मिकतेचा मुकुट, गौरवाचा मुकुट आणि जीवनाचा मुकुट. हे मुकुट असंच मिळणार का आम्हाला? देव आम्हाला असंच देणार का? कुणाला पण देणार का देव? हे मुकुट देवाने ठेवलेले आहेत. हे मुकुट प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराने काही क्रायटेरिया ठेवलेत, म्हणजे काही नियम आणि अटी ठेवलेले आहेत. ते नियम आणि अटी आम्ही जर पाळणार, ते नियम आणि जे परमेश्वराने दिलेले जे अटी आहेत त्याच्यानुसार जर आम्ही जीवन जगणार ना, तर हे 5 पण मुकुट आम्हाला मिळणार. आमेन. पण या जगात चालत असताना लोक काय करते? ते परमेश्वराने जे क्रायटेरिया दिलेले आहेत ना बायबलमध्ये, ते काय करत नाहीत, त्यानुसार जीवन जगत नाही. म्हणून ते लोक प्राप्त करू शकत नाही. आता पाऊल एवढं विश्वासाने, याकोब आणि पेत्र एवढं विश्वासाने का बरं म्हणत आहेत की हे मुकुट ठेवलेलं आहे आणि हे मुकुट आम्ही प्राप्त करणार म्हणून? कारण त्यांना माहित आहे, जर आम्ही त्या परमेश्वराच्या वचनानुसार जर आम्ही जीवन जगणार, हे सर्व मुकुट आम्हाला काय करणार? मिळणार. जर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्याला या सर्व गोष्टी मिळू शकतात, तर देव आम्हाला देणार नाही का? देणार आम्हाला. पण कधी देणार? जेव्हा आम्ही तारण प्राप्त करून घेणार, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणार, देवाच्या इच्छेनुसार आत्मिक जीवन जगणार. सर्व देवाने दिलेले क्रायटेरिया आहेत हे मुकुट मिळवण्यासाठी, त्यानुसार जर आम्ही जीवन जगणार ना, तर परमेश्वर देव काय करणार? या 2024 मध्ये हे जे राहिलेले मुकुट आहेत, हे 5 मुकुट जे आहेत ते आम्हाला काय करणार? परमेश्वर देव देऊन टाकणार. तुमचा विश्वास आहे का? आहे विश्वास? जर तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही जर देवाला म्हणणार, देवा मी तारण प्राप्त करून घेतलेला व्यक्ती आहे, मी तारण प्राप्त करून घेतलेली बहीण आहे आणि मी आता गप्प बसणार नाही, या 2024 मध्ये मी एकाला का होईना काय करणार? सुवार्ता सांगणार. एका भावाला का होईना, माझी बहीण असू दे, माझा पती असू दे, किंवा माझा भाऊ असू दे, किंवा माझ्या बाजूचे लोक असू दे, काय का असेना देवा, मी जाऊन काय करणार? त्यांना सुवार्ता सांगणार. जेव्हा मी असा निश्चय करणार ना, बायबल आम्हाला असं सांगतं की जे परमेश्वराने ठेवलेले मुकुट आहेत ना, ते मुकुट आम्हाला काय होणार? प्राप्त होणार. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी घेणार आहे. बंद करा.